शेतकऱ्यांनी तयार केलेला बेदाणा विक्रीवरील आणि स्टोरेजमधील ठेवलेल्या बेदाण्यावरील जीएसटी करातून सूट मिळावी अशी मागणी तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात द्राक्ष पीक घेतलं जातं। या सर्व तालुक्यात मिळून सुमारे 31,776 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पीक आहे। शेतकरी तयार द्राक्षापासून बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणावर करून त्याला दर मिळण्याच्या अपेक्षेने तयार बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवत असतात। या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला बेदाणा भाड्यावरती शासनाकडून 18% जीएसटी घेतला जातो। याच बेदाणा विक्रीवर 5% जीएसटी असा एकूण 23%चा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। द्राक्ष पीक घेण्यासाठी भरपूर प्रमाणात औषधे फवारणी करावी लागते, त्यावरही 18% जीएसटी असल्याने शेतकऱ्यांचं प्रमाणापेक्षा जास्त मिळालेल्या उत्पादनाची रक्कम जीएसटी साठी जाते। द्राक्षाची औषधे स्टोरेजमध्ये ठेवलेला बेदाणा आणि विक्रीवर बसवलेला जीएसटी माफ करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।